नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे विविध आजारांसाठी असणारे स्टेम सेल उपचार. आपल्याला माहितीच आहे की वैद्यकीय शास्त्राने जशी जशी प्रगती केली तसे तसे नवीन प्रकारचे उपचार विविध प्रकारच्या आजारांसाठी उपलब्ध व्हायला लागलेत. पण आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण मधुमेहासारखा अतिशय गंभीर आजार गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये अतिशय जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतोय. इनफॅक्ट 2020 साली भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणून घोषित करण्यात येईल इतपत मधुमेहाचं प्रमाण भारतामध्ये वाढतंय. मधुमेहामुळे अर्थातच किडनी फेल्युअरचं सुद्धा प्रमाण आपल्याला भारतामध्ये वाढलेलं आढळतं. ह्याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे इतरही आजार ज्याच्यामध्ये लिव्हर फेल्युअर सारखे आजार, खास करून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे ठोस उपचार उपलब्ध नव्हते, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस सारखा आजार आहे, पक्षाघातासारखा आजार आहे, विविध प्रकारच्या अपघातांमुळे होणारी हेड इंजुरी किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी, मज्जारज्जू आघात ज्याच्यामुळे लुळेपणा किंवा अपंगत्व येऊ शकतं. ह्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांचे मेंदूचे आजार, खास करून ऑटिझम सारखा आजार गेल्या काही वर्षात आपल्याला बळावलेला आढळतो. ह्याच्याच बरोबरीने सेरेब्रल पल्सी ज्याच्यामुळे लहान मुलांना अपंगता येऊ शकते, स्नायू दुर्बलता म्हणजे मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखे आजार, ह्या विविध प्रकारच्या आजारांवरती आता एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे स्टेम सेल. पण ह्याच्या व्यतिरिक्त खास करून ब्लड कॅन्सर सारख्या आजारामध्ये सुद्धा आता स्टेम सेलचे ठोस उपचार मिळू शकतात. आणि हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली युनिव्हर्सल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण त्यासाठी आपण स्क्रीनवरती जे संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. आणि आपल्याला खास करून डायबिटीसवरती असणारे स्टेम सेल उपचार किंवा पॅथॉलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे पॅरालिसिस, पक्षाघात, हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी, ऑटिझम सारखा आजार, सेरेब्रल पाल्सी किंवा स्नायू दुर्बलता ज्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं, या विविध आजारांसाठी स्टेम सेल थेरपी एक आशेचा किरण ठरत आहे. आणि त्यासाठी जरूर पुढील नंबरवरती आपण संपर्क करा. अर्थातच ह्या विषयावरती चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील सुप्रसिद्ध असे ऑर्थोपेडिक सर्जन आणि स्टेम सेल तज्ज्ञ असणारे डॉक्टर अनंत बागुल आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. आपण गेल्या 5 वर्षामध्ये किंवा त्याहून अधिक काळ म्हणायला लागेल खास करून स्टेम सेल मध्ये आपण रिसर्च करून आज ह्या नवीन प्रकारच्या ट्रीटमेंट्स ह्या प्रेक्षकांसाठी किंवा रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मला वाटतं. आणि हजारों रुग्णांनी ह्या ट्रीटमेंटचा लाभ घेतलेला आहे. अर्थातच आमच्या प्रेक्षकांना आधी थोडक्यात स्टेम सेल म्हणजे काय आणि एक स्टेम सेल तज्ज्ञ म्हणून आपल्याकडे कोणत्या प्रकारचे रुग्ण येतात किंवा कोणत्या प्रकारचे आजार आपण ट्रीट करता ते आधी आम्हाला सांगा. स्टेम सेल म्हणजे पुनर्जीवन. पुनर्जीवन म्हणजे जर खराब किंवा मृत कोशिकांच्या जागी नव पेशींची निर्मिती आणि त्यामुळे पेशंटच्या कंडिशनमध्ये येणाऱ्या सुधारणा, इम्प्रूव्हमेंट, यालाच म्हणतात स्टेम सेल रिजनरेशन. असे बरेच काही आजार आहे की ज्याला आत्ता तरी माणसाकडे उत्तर नाहीये, जसे मधुमेह, लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्युअर, त्याच्यानंतर सेरेब्रल पाल्सी, गँग्रीन्स, इतकंच नव्हे ते विविध पद्धतीचे कॅन्सर. यावर तसं म्हटलं तर आपल्याकडे इलाज काहीच नाहीये. पण स्टेम सेल असं दर्शवतं की जर स्टेम सेलच्या पुनर्जीवनाचा जर आपण वापर केला तर कित्येक दुर्लभ आजारावर देखील आपल्याला उत्तर मिळू शकेल. ओके. सो आपण या अनुषंगाने लॅपटॉपवरती बघूया आता की स्टेम सेल म्हणजे काय आणि त्याच अनुषंगाने स्टेम सेलने कोणते आजार बरे होऊ शकतात. या ठिकाणी आपण बघतो लॅपटॉपवरती. सर काय सांगता येईल आम्हाला? स्टेम सेल हा जो प्रकार आहे ज्याच्यामुळे नवीन नवीन पेशींची निर्मिती होते, जसं न्यूरॉन्स, मसल सेल, कार्डियाक सेल, लिव्हर सेल याची आपल्याला निर्मिती करता येते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचं वेगवेगळे आजार त्याचं आपल्याला उत्तर करता येतं. थोडक्यात सांगायचं तर मग मधुमेह, लिव्हर सिरोसिस, कर्करोग, मेंदूचे विविध आजार, मेंदूचा पक्षाघात, मतिमंदत्व, ब्लड कॅन्सर, इतकंसे बरेच कॅन्सर, सॉलिड कॅन्सर, यावर देखील आपल्याला स्टेम सेलमुळे आपल्याला उपयोग करता येतं. आपण सर्वप्रथम किडनीच्या बद्दल माहिती घेऊया. किडनीच्या बद्दल असं म्हणतात की किडनी आपल्याला वॉटर फिल्टरसारखं काम करतं की रक्त शुद्ध करण्याचं. पण बऱ्याच आजारामध्ये किडनी खराब होते, डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटेशन करावं लागतं. अशा बाबतीमध्ये समजा जर आपण स्टेम सेलचा वापर केला तर फिल्ट्रेशन मेम्ब्रेन, ग्लोमेरुलर मेम्ब्रेनच्या पेशी आपल्याला नवीन तयार करून डायलिसिस किंवा आपल्याला किडनी ट्रान्सप्लांटेशन आपल्याला टाळता येतं. आपण बघत असालच की जे किडनी कसं काम करतं आणि किडनी कशी, आणि बऱ्याच आजारामध्ये हे किडनीचे मेम्ब्रेन्स, फिल्ट्रेशन मेम्ब्रेन हे खराब होतात. मग अशा वेळेस म्हणजे डायलिसिस करावं लागतं. पण डायलिसिस जर आपलं टाळायचं असेल तर कित्येक वेळेस स्टेम सेलचा आपण वापर करून अनुषंगाने आपण एका रुग्णाचं मनोगत ऐकूया काय लॅपटॉपवरती. मैंने स्टेम सेल का मैंने ये जो ट्रीटमेंट पाया है डॉक्टर आनंद बागुल सर से,
तब से मेरा थोड़ा सा क्रिएटिनिन लेवल अभी घट के अभी नॉर्मल चल रहा है सब कुछ। तो मुझे एक फ्रेंड ने बताया यहाँ पर जो ट्रीटमेंट के लिए, तो उस फ्रेंड को भी मैं उसको भी काफ़ी उसका थैंक। येस, आपण बघितलं की कशा रीतीने ह्या रुग्णाला फायदा झालेला आहे। ह्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगता येईल आपण लॅपटॉपवरती बघूया पुन्हा एकदा। येस सर। दुसरा आजार म्हणजे लिव्हर सिरोसिस। लिव्हर सिरोसिसमुळे कित्येक वेळेस आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांटेशन वगैरे करावं लागतं, रुग्णाचं आयुष्य बरंच कमी होतं। अशा वेळेस जर स्टेम सेलचा आपण वापर केला तर लिव्हरमध्ये नवीन पेशींची निर्मिती आणि लिव्हर सिरोसिस पासून मुक्ती हे देखील आपल्याला स्टेम सेलने आपल्याला अचीव्ह करता येतं। इतकंच नाही तर मग तुम्ही बघत असाल तसे बरेच आजार आहे की मधुमेह देखील। आता हे आपण बघतात की सिरोसिसच्या बद्दल की अल्कोहोलमुळे किंवा ड्रग्जमुळे लिव्हर खराब होतं, ते छोटं होतं आणि मग त्याचं काम कमी होतं। अशा वेळेस आपण स्टेम सेल वापरायच्या, नवीन लिव्हरच्या पेशी तयार झाल्या म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकतं। दुसरा एक अतिशय महत्त्वाचा प्रकार म्हणजे मधुमेह। आता असं अनफॉर्च्युनेट म्हणतात की 10 पैकी कमीत कमी एखाद्याला तरी मधुमेह आजकाल इंडियामध्ये यायला लागलेला आहे। तर मधुमेहामध्ये इन्शुलिन प्रोडक्शन कमी असल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येतो। याच्यामुळे जर आपण इन्शुलिनची जर निर्मिती वाढवली, येस लॅपटॉपकडे बघूया आपण। येस सर, काय सांगता येईल? इन्शुलिनची निर्मिती तयार करणाऱ्या पेशी आयलेट ऑफ लँगरहॅन जर आपल्याला तयार करता आल्या तर मधुमेहापासून मुक्ती करता येते आणि आपण स्टेम सेल द्वारा हे सगळं अचीव्ह करतो। तुम्ही असं बघत असालच आता की हे जे व्हिडिओ अॅनिमेशन मध्ये की हे मधुमेहामध्ये आयलेट ऑफ लँगरहॅन जे खराब असेल तर मग इन्शुलिनची निर्मिती होत नाही, त्याच्यामुळे डोळे, हृदय, रक्ताच्या वाहिन्या अशा बऱ्याच याच्यावर त्याचा आघात होतो। आणि हा आघात झाल्यामुळे अर्थातच डायबिटीसची जी कॉम्प्लिकेशन्स आहेत, मधुमेहाचे जे उपद्रव आहेत वेगवेगळे, त्याच्यात एक प्रमुख हा किडनी फेल्युअर हा सुद्धा आहे, ज्याच्याविषयी आपण चर्चा केली होती मगाशी। सो डायबिटीस आणि त्याचबरोबरीने किडनीचा आजार ह्याच्यावरती तर उपयुक्तता आहेत स्टेम सेलची, पण लिव्हर सिरोसिस सारख्या आजारात सुद्धा ह्याची उपयुक्तता आहे। आणि हे मला वाटतं खरोखर अमूल्य असं एक वरदान आहे असं म्हणता येईल या सर्वच रुग्णांसाठी ज्यांना मधुमेह आहे आणि त्याच अनुषंगाने इतरही मधुमेहाचे उपद्रव आहेत, ज्याच्यामध्ये किडनी फेल्युअर हा एक प्रमुख उपद्रव आपण बघतो। क्रॉनिक रिनल फेल्युअर म्हटलं जातं, ज्याला CRF म्हटलं जातं। याच अनुषंगाने लिव्हर सिरोसिस किंवा जेव्हा लिव्हर छोटं झालेलं आहे आणि अशा वेळेस बऱ्याचदा लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला जातो, पण स्टेम सेलद्वारे आपण पुनर्निर्मिती करू शकतो लिव्हरच्या पेशींची आणि या ठिकाणी आपण ट्रान्सप्लांट टाळू शकतो, किडनी ट्रान्सप्लांट सुद्धा टाळू शकतो, जसं आपण मगाशी ऐकलं। आणि खास करून मधुमेह म्हणजेच डायबिटीसच्या रुग्णांना मला वाटतं या ठिकाणी सगळ्यात जास्त फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही स्टेम सेलच्या ट्रीटमेंटचा। अजून सर कोणकोणत्या आजारामध्ये आपण स्टेम सेलची ट्रीटमेंट करता? रक्ताच्या कर्करोगावर देखील स्टेम सेलने इझिली मात करता येते। आता त्याच्यामध्ये आपण ऑटोलॉगस स्टेम सेलचा आपण वापर केला। आपण लॅपटॉपकडे बघूया, आपण लॅपटॉपकडे बघू की कॅन्सर, ब्लड कॅन्सर म्हणजे काय। रक्तातल्या पेशींची अनिर्बद्ध वाढ जर झाली तर त्याला रक्ताचा कर्करोग असं म्हणतात। त्याला ल्युकेमिया असं देखील म्हणतात, लिम्फॉइड ल्युकेमिया, मायलॉइड ल्युकेमिया, त्याच्यानंतर मग अशा बऱ्याच प्रकारचे ब्लड कॅन्सर आहे की ज्याला काही उत्तर नाहीये। अशामध्ये जर आपण स्टेम सेलचा वापर जर केला आणि रक्तातल्या जे कॅन्सरचा संपूर्णपणे नाश केला की मग स्टेम सेल द्वारा नवीन अस्थिमज्जाची निर्मिती आपल्याला करता येते आणि मग ब्लड कॅन्सर संपूर्णपणे आपल्याला क्लिअर करता येतो। येस, मला वाटतं ही एक अमूल्य अशी ट्रीटमेंट आहे ब्लड कॅन्सरवरती। आपण जरूर ह्याच्याविषयी चर्चा अशीच चालू ठेवूया। आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून स्टेम सेल उपचारांविषयी आणि मला कार्यक्रमात आवर्जून सांगावंसं वाटतं सर्व प्रेक्षक जे आजचा कार्यक्रम बघत आहेत, युनिव्हर्सल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली विविध आजारांसाठी स्टेम सेल उपचारांची खास करून सोय करण्यात आलेली आहे। त्यासाठी आपण ह्याविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या, त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा। मला आजचा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये खास करून आपण चर्चा करत आहोत ते मधुमेह म्हणजेच डायबिटीस वरती असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी, क्षमा करा, ह्याच अनुषंगाने डायबिटीसच्याच अनुषंगाने येणाऱ्या किडनी फेल्युअर, ज्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट कधी कधी करावं लागू शकतं, ह्या आजारावरती आज स्टेम सेलने आपण मात करू शकतो। ह्याच्या व्यतिरिक्त लिव्हर सिरोसिस सारखा जो आजार आहे, लिव्हर फेल्युअर सारखा आजार आहे, ह्या आजारांमध्ये सुद्धा स्टेम सेलद्वारे मात करता येणं शक्य आहे। ह्याच्या व्यतिरिक्त कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की ब्लड कॅन्सर, ज्याच्यामध्ये ल्युकेमिया, लिम्फोमा सारखे आजार आपल्याला
बघायला मिळतात, विविध प्रकारचे इतरही रक्तदोष आहेत. ह्या रक्तदोषांवरती आता स्टेम सेलद्वारे आपण मात करू शकतो. ह्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण माहिती घेतली. कार्यक्रमाच्या पुढे उत्तरार्धात आपण आता न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत जे विविध प्रकारच्या, ज्याच्यासाठी आजपर्यंत कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नव्हते, ज्याच्यामध्ये खास करून पॅरालिसिस किंवा पक्षाघात सारखा आजार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या अपघातांमुळे होणारे हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजेच मज्जारज्जूवरती होणारा आघात, त्याच्यामुळे येणारा लुळेपणा, अपंगत्व, किंवा ह्या अनुषंगाने लहान मुलांच्याही मेंदूचे आजार, ज्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे, ज्याला अपंगता येऊ शकते, ज्यामुळे लहान मुलांना याच्या व्यतिरिक्त स्नायू दुर्बलता म्हणजेच मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे, ऑटिझम सारखा आजार आहे. ह्याच्यावरती सुद्धा आता मात करता येणं शक्य आहे. ते कसं आपण जाणून घेऊया स्टेम सेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर अनंत बागुल यांच्याकडनं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. आपण मगाशी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात डायबिटीज, किडनी फेल्युअर, लिव्हर सिरोसिस आणि त्याचप्रमाणे ब्लड कॅन्सरवरती असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी आम्हाला सांगितलं. खास करून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये आतापर्यंत कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नव्हते, पण स्टेम सेलच्या रूपाने आता हे नवीन किरण मिळालेले, आशेचा किरण असं म्हणायला हरकत नाही. काय सांगता येईल या विषयाला? मानवी मेंदूचं एक वैशिष्ट्य आहे की जर खराबी झाली तर ती परमनंटली असते. त्याच्यामध्ये नवनिर्मिती किंवा सेल्फ रिन्युअल कधीच होत नाही. तेव्हा असं म्हणतात की समजा ब्रेन डॅमेज असेल तर आपण लॅपटॉपकडे बघूया की असं म्हणतात की भारतामध्ये सेरेब्रल पाल्सी किंवा मेंदूच्या पक्षाघाताचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये, असं म्हणतात की 1000पैकी 7 मुलांमध्ये मध्ये हा आजार आढळतो. जन्माच्या वेळेस जर मेंदूला जर ऑक्सिजनचा पुरवठा जर मिळाला नाही तर मेंदूमध्ये दुखापत होते. आणि असं जी प्रकारे दुखापत झाली की हातपाय वाकडे होणं किंवा मतिमंदत्व किंवा न दिसणं किंवा अर्धांगवायू, मज्जार्ज आजार असे होऊ शकतात. आपण बघत असाल पिक्चरमध्ये की हातापायाचा कडकपणा, वाकडेपणा आणि अनियंत्रितता हे अशा रुग्णांमध्ये होतं. अशामध्ये जर फिजिओथेरपी, ऑपरेशन्स वगैरे, रिहॅबिलिटेशन हे करावं लागतं. पण असं दिसून आलेलं आहे की स्टेम सेलचा आपण योग्य वापर केला तर मेंदूच्या पेशींची नवनिर्मिती होऊन अशा पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा सुधारणा दिसून येते. आपण एक व्हिडिओ बघूया. तर त्या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की मेंदूमध्ये समजा जर काही आघात झाला किंवा जर काही डॅमेज झाला तर अशामध्ये दूरगामी परिणाम होतात. पण स्टेम सेलची आपण जर वापर केला तर ह्या स्टेम सेल मेंदूच्या खराब पेशीपर्यंत पोहोचतात आणि मग आपलं काम सुरू करतात आणि हिलिंग किंवा जे काय पर्टिक्युलर नवीन पेशी तयार करण्याचं काम सुरू करतात आणि मग पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपण आणखी एक व्हिडिओ बघूया एका छोट्या मुलाचा. हा 8 वर्षाचा मुलगा होता. याच्यामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे याच्या हातापायामध्ये वाकडेपणा आला होता आणि कमरेवरचं नियंत्रण जवळजवळ गेलं होतं. स्टेम सेलची वापर केल्यानंतर ह्याच मुलामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आलेला आहे. आपण बघत असालच पिक्चरमध्ये. तर स्टेम सेलमुळे आपण जर पुनर्निर्मिती जर केली तर पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून येतात. हे सिद्ध झालेलं आहे. अर्धांगवायू आणखी एक पॅरालिसिस ज्याला म्हणतात, एक हात आणि एक पाय. जर मेंदूमध्ये समजा जर रक्तस्राव झाला तर एक हात आणि एक पाय गारद होतो. अशा रुग्णांमध्ये समजा जर स्टेम सेलचा वापर केला तर बऱ्याच प्रमाणात इम्प्रूव्हमेंट दिसून येते. स्पायनल कॉर्ड इंजुरी हा आणखी एक असा आजार आहे ज्याला काही उत्तर काही नाहीये. बरोबर. दोन्ही पाय संपूर्णपणे गारद होतात, त्याला संवेदना किंवा हालचाल अजिबात नसते. अशा रुग्णांमध्ये आपण स्टेम सेलचा जर आपण वापर केला तर अशामध्ये स्पायनल कॉर्ड मध्ये नवीन पेशींची निर्मिती होऊन मग रुग्णांमध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट दिसायला लागते. आपण बघत असालच याला स्पायनल कॉर्ड इंजुरी मानेची झालेली होती, पण स्टेम सेल नंतर वर्षभरानंतर याला खूप चांगली सुधारणा दिसून आलेली आहे. आपण ह्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात चर्चा केली ती कशा रीतीने विविध प्रकारच्या आजारांसाठी स्टेम सेल हे एक आशेचा किरण ठरत आहेत. आपण ह्यासाठी जे पुढील संपर्कासाठी नंबर बघत आहात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी आजच्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं मधुमेह म्हणजे डायबिटीसवरती आता स्टेम सेलने आपल्याला मात करता येणे शक्य आहे. ह्याच्या व्यतिरिक्त किडनी फेल्युअर, लिव्हर सिरोसिस सारख्या आजारांवरती सुद्धा, ज्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागतं, अशा
आजारांमध्ये सुद्धा स्टेम सेल आता एक आशेचा किरण ठरलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ब्लड कॅन्सर सारख्या आजारांमध्ये सुद्धा आता स्टेम सेल उपचार प्रभावी ठरत आहेत. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, पक्षाघात किंवा हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजेच मज्जारज्जूवरती आघात झाल्यामुळे येणारा लुळेपणा किंवा अपंगत्व ह्याच्यावरती मात करता येणं शक्य आहे. लहान मुलांचे मेंदूचे आजार म्हणजेच मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे होणारा सेरेब्रल पाल्सी सारखा आजार किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार, ऑटिझम सारखा आजार ह्या आजारांवरती सुद्धा आता स्टेम सेल उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून नवीन अत्याधुनिक प्रकारचे आता स्टेम सेल उपलब्ध झालेले आहेत, ज्याला डेंड्रायटिक सेल असं म्हटलं जातं, ज्याद्वारे आपण विविध प्रकारच्या कॅन्सरवरती मात करू शकतो. अगदी मेटास्टॅटिक फेजमध्ये असणाऱ्या कॅन्सरवरती सुद्धा मात करू शकतो. कशी आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर अनंत बागुल जे स्टेम सेल तज्ञ आहेत त्यांच्याकडनं. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण जे स्क्रीनवरती संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला विविध विषयांवरती किंवा आजारांवरती असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती जरूर फोन करा. हे उपचार आता एकत्रितपणे एका छताखाली युनिव्हर्सल हॉस्पिटल शनिवार वाड्याजवळ पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत. याची आपण जरूर नोंद घ्या. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना हे जे नवीन प्रकारचा उपचार आलेला आहे आता डेंड्रायटिक सेल, आपण लॅपटॉपवरती बघूया. या ठिकाणी काय सांगता येईल सर आम्हाला याविषयी. स्टेम सेलमध्ये बरेच नवीन संशोधन झालेले आहेत. याच्यामध्ये डेंड्रायटिक सेल हे मुख्य संशोधन आहे. डेंड्रायटिक सेल म्हणजे एक अशा प्रकारच्या स्टेम सेल ज्या कॅन्सरच्या पेशी ओळखून त्याच्यावर आघात करतील आणि नॉर्मल किंवा निरोगी पेशींवर अजिबात त्याचा परिणाम होणार नाही अशा पद्धतीचं एक संशोधन सध्या आलेलं आहे. याच्यामध्ये असं म्हणतात की जर आपण ट्युमरचा समजा एखादा जर तुकडा घेऊन तो जर आपण लॅबोरेटरी प्रोसेस केला, त्याच्यामध्ये डेंड्रायटिक सेलचं सेन्सिटायझेशन किंवा रिट्रेनिंग जर आपण केलं तर ह्या पेशींचा योग्य वापर करून रुग्णाच्या शरीरातल्या सगळ्या कॅन्सरच्या पेशी आपल्याला नष्ट करता येतात. यामध्ये नॉर्मल पेशी वर कसलाही परिणाम होत नाही. त्यामुळे किमोथेरपी सारखे जे काही पर्टिक्युलर दुष्परिणाम असतात ते डेंड्रायटिक सेल नंतर अजिबात दिसत नाही. हे खूप नवीन आणि एक्साइटिंग ब्रँच म्हटलं तरी चालेल. इतकंच नाही तर मेटास्टॅसिस जर असेल, सर्वदूर जर कॅन्सर पसरला असेल तरी आपल्याला डेंड्रायटिक सेल, डेंड्रायटिक स्टेम सेलचा आपण उपयोग करून उपचार करू शकतो. या ठिकाणी कॅन्सर कर्करोगावर संपूर्णपणे मात आपल्याला करता येते. दिस इज अ व्हेरी अतिशय महत्वाचा शोध आहे हा. आणि याच्या बऱ्याच रुग्णांवर याचा निश्चितपणे फायदा झालेला आहे. आपण बघू शकता याच्यामध्ये की डेंड्रायटिक सेल आपलं कसं काम करतात. ओके, आपण बघत आहोत या ठिकाणी. काय सांगता येईल सर याविषयी आम्हाला. आपण जर प्रायमरी ट्युमर जर असेल किंवा एका ठिकाणी कॅन्सर असेल जो पसरला असेल तर मग आपण त्या कॅन्सरचा छोटासा तुकडा आपण प्रयोगशाळेमध्ये आपण पृथक्करणाकरता पाठवतो आणि मग स्टेम सेल आणि कॅन्सरचं सेल हे एकत्रपणे कल्चर करून त्याचं रिप्रोग्रामिंग करतो, जेणेजोगी स्टेम सेल हे कॅन्सरच्या पेशींना ओळखतील, त्यावर आघात करतील आणि त्याचा नाश करतील. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान तयार केलं जातं. आपण व्हिडिओमध्ये बघत असालच ते कसं डेंड्रायटिक कॅन्सर सेल एक एक कॅन्सरच्या सेल ओळखून त्याचा नाश करतात. येस, आपण बघत आहोत या ठिकाणी कशा रीतीने हे एक नवीन तंत्रज्ञान आहे स्टेम सेल मधलं. असं मला आवर्जून सांगायचं की आपल्याला आता कॅन्सरवरती सुद्धा मात करता येणं हे शक्य झालेलं आहे ह्याच्यामुळे. सर, ह्याच्या व्यतिरिक्त युनिव्हर्सल हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुद्धा आहे. त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. त्याची उपयुक्तता कुठल्या ठिकाणी आहे. युनिव्हर्सल हॉस्पिटलमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन युनिट देखील उपलब्ध आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटचं एक वैशिष्ट्य असतं की त्याच्यामध्ये प्युरिफाईड एअर म्हणजे ट्रिपल फिल्टर्ड व्हायरस फ्री, बॅक्टेरिया फ्री एअरची देखील आपल्याला अवेलेबिलिटी करता येते. याचा उपयोग, याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय असतं की ब्लड कॅन्सरची ट्रीटमेंट करताना आपल्याला जे काय रुग्णामध्ये निर्जंतुक वातावरण द्यावं लागतं, बरोबर, हे जर दिलं तरच आपल्याला याच्यामध्ये यश मिळतं, अन्यथा याच्यामध्ये यश मिळत नाही. आपण बघत असालच. बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट जे आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारे काळजी घ्यायला लागते, खास करून निर्जंतुकीकरणाची. आणि हे युनिट खास करून युनिव्हर्सल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे युनिव्हर्सल हॉस्पिटलमध्ये आता खास करून मधुमेह म्हणजेच डायबिटीसवरती आता स्टेम सेल उपचार उपलब्ध आहेत. आपण मधुमेहापासून मुक्त जीवन जगू शकता स्टेम सेल उपचार घेऊन. ह्याच्या व्यतिरिक्त किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअरच्या रुग्णांसाठी सुद्धा स्टेम सेल उपचार उपलब्ध आहेत.
खास करून ब्लड कॅन्सरच्या रुग्णांसाठी स्टेम सेल उपचार आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे युनिट आहे. पण आता नवीन प्रकारचे स्टेम सेल उपचार उपलब्ध झाले आहेत, ज्याला डेंड्रायटिक सेल उपचार म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये केवळ ब्लड कॅन्सर नव्हे तर सॉलिड ट्यूमर म्हणजे इतरही प्रकारचे कॅन्सर जरी अगदी मेटास्टॅटिक फेजमध्ये जरी असतील तरी सुद्धा आपण हे उपचार घेऊ शकता. आणि ही अतिशय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, एक आनंदाची गोष्ट आहे. सर्वच कॅन्सरच्या रुग्णांसाठी मला वाटतं की आपण कॅन्सरमुक्त जीवन जगू शकता. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत विविध प्रकारचे, म्हणजेच मेंदूचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये पॅरालायसिस, पक्षाघातासारखा आजार आहे, ज्याला अर्धांगवायू सुद्धा म्हटलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त स्पायनल कॉर्ड इंजुरी, हेड इंजुरी, ज्याच्यामुळे अपंगत्व येऊ शकतं, लुळेपणा येऊ शकतो. आणि त्याच अनुषंगाने लहान मुलांचे मेंदूचे आजार, खास करून सेरेब्रल पाल्सीसारखा आजार, ज्याच्यामध्ये अपंगता येऊ शकते, मुलांना हातपाय वाकडे होतात. याच्या व्यतिरिक्त ऑटिझम सारखा आजार, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ज्याच्यामुळे स्नायू दुर्बलता येते. या सर्व प्रकारच्या आजारांवरती आता ठोस असे हे स्टेम सेल उपचार उपलब्ध आहेत युनिव्हर्सल हॉस्पिटलमध्ये. आणि यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आणि जर आपल्याला काही अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढील नंबरवरती आपण जरूर प्रश्न विचारा. डॉक्टर अनंत बागुल, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सर्वपक्षाने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.